श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा हे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका ऋषिकेशी. धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा. करू नको रे घन निळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन, तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तम नाचण्या रविशी. तम जो जो भेटणे घेई, तो तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई, त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना, तूच उपजीविशी नारायणा. आपला रक्षणा मोठेपणा, पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी, चिंतारहित मजला करी. दासगुण हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मज प्रत, नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकतसा. एक विधा निष्ठा ज्याची, जडली गजाननपदी साची. त्याच्या दुःख संकटाची होडीच होती निसंशय. बांधित असता मंदिर, काम करीत शिखरावर. एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या, तो धोंडा देता मिस्त्रीला. एकाएकी झोक गेला, 30 फुटावरून पडला खाली घडीव दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला. 30 फुटावरून पडला खाली घडीव दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचेतो. परी घडले अघटित, कोठे न लागले त्या प्रत. जैसा चेंडू झेलितात, तैसे त्याचे जहाले. सोपान साहे ज्या परी, जन उतरती भूमीवरी. ते झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकाला, माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पाय भूमीशी लागता क्षणी, तो न दिसला मजला गुणी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा, समर्थना घेती साचा. हा योग घडण्याचा दैवानेचा आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची, तया अभले कारणे. तिशी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांती करून आपल्या 2 मुलाशी घेऊन, रामनवमीसाठी जाणं बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवाशी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला नवमीचे श्रोते शेगावी. काम सभा मंडपाचे चालले होते ते तसाचे. खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा. प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला. 2 म्हशीवर नव्हे त्या गर्दीत ही बाई, उभी खांबास एक्या पायी. होती तिला सोसली नाही गर्दीती येत किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दीती चुकवावया, परी झाली विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोटील कोण. लहान मुले दिसती 2 खांबाखाली येदवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी. पाणी मुखात घालूनी लोभोकडे पाठविले. ही लोभो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोभो म्हणे ना लागला, मारईला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकाला, प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिदली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी. सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा,
रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्याशी तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयसी ऐसे त्याला वाटले, गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात. दिला बसण्यास पाठ पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला ते तू ऐकी मनापुन. कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी, अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुर. कृपा घन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाना, ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढूनी गोसावी जेवला प्रेमाने, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात, तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी. ती आनंदे देई मसी म्हणजे कल्याण होईल, समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येते सांप्रत, तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एकताईत, बांधितो म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरून, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकांच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आई पाहून खर्च करी दंभाचार कधी न बरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संताचा झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापासाचा संतचरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे गुन्हे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी, जैसे काते फणसावरी काटे आत गोडगरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिशेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारको सोनी परमपवित्र, अनुभव येण्यामात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता मी तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान, प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरुचे वंदन. केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीशी समर्थ आले शेगावासी, देवी दासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर 2 होते चतुर्नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य, गोविंदबुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला 5 जण्याचा विबुध हो, त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली तेथपासून भली, शेगावचे मठात जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे. देऊन तीर्थपायांचे आपुले ते स्वामींनी, मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून, कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही. जानकीरामी दिला नाही विस्तव चिलमी कारणे, किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला, त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी रामभक्त झाला ते दिवसापासून, होते 2 कान्हुले उतरंडीशी ठेविलेले,
तेच समर्थे मागितले खाया चंदुमुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात. महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालूनिया. गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावाकारणे. हे कळले बंकटलाला. तो पिंपळगावास गेला. महाराजांशी आणण्याला परत शेगावाकारणे. समर्थांशी आणले परत. काही दिवस राहून तेत पुन्हा गेले अकुलीत. भास्कराशी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडीला. एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरीठाई. भास्कराची उडवली भ्रांती. घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती. ही कथा पंचमात. षष्टाध्यायी ऐसी कथा. बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेत. लोक होऊन भयभीत. पडू लागले असती सत्य जीव आपुला घेऊनी. बाधा गांधील माशांची महाराजान झाली साची. घेतले असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजीशी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तीरी शिवरग्रामा भीतरी. कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात. समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली. हमेस होई बोला चाली त्यांची समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले. महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार दावुनिया साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्या नामे दिला सूत. खंडू कडताजी पाटला प्रत. आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमात. दुपडी पाटील देशमुखात. अर्ज दिला सरकारात. महारांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले. ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुटते झाले. खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला. सहज लिहिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले शपराशी. मंदिराच्या सान्निध्याशी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमानरहित केला. नैनंचिद्दती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला. खून नवस करणाराला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुराशी. घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन तया रामदासाचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख तेथे बाळाभाऊला. गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसारबाई. भावभक्तीने लवलाई श्री गजानन स्वामींच्या. गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिदला. क्षत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाडगाय सुकलालाची अति गरीब केली साची. दांभिक भक्ती घुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन. भास्कराशी डसला श्वान. आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामशिंगाच्या विनंतीशी देऊन मान अडगावासी. येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सन्निध भला सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला. वाचविले गणुजवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेठ बचूलालाची कथा द्वादशाध्यायी साची. मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडलीला. स्व इच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीशी बळीरामाच्या शेताशी. वटलेली आंब्याशी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधीस्थ. नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीशी. महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून. झामशिंगाने मुनगावाला नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली. पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा. महारोग गोसाव्याचा. हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्याशी भाग्य आले. भूमीत धन सापडले.
कर्जापासून मुक्त केले समर्थाने निज कृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्याहाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ये. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराचे हस्ते भला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस येथेच काही आहे सर्व. कथा ऐशा 16व्यासी. पुंडलिक अंजन गावासी जाता निवारिले त्यासी. येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला. कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. शर्रा तुकारामाचा कानामधून पडला साचा. ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस. विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणाने सत्पुरुषाशी त्रास द्याया. महिताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेशी भानामतीनं मानिसाची. भेट गंगा भारतीशी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची 18व्या माझी साची. कवर डॉक्टरच्या फोडाची कथा यात ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापूना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वार करी मरीने झाला आजारी. त्यास घटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला. दावून त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी. दिला काशीनाथ पंथासी. आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहाकारणे. त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात. परिहरी पाटलांनी परत आणिले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत. समर्थांशी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला उभयताते. तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशयाला. तो समर्थांनी निवटीला करून या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून. समर्थ मारिता आले मरण नारायणाशी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले. कपिलधारेशी दिदले दर्शन निमून कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून. महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासाशी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी. आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी. त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा. हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येते होती वरच्यावर. म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया. ऐशे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर. धर्मशाळा चौफेर चौबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवजी. मार्तंड गणपती शेगावचा. बालचंदाचा रतनलाल. पंचगवांचा दत्तूलाल. त्याच गावीचा विसनलाल. अंबरशिंग टाकडीचा किसन बेलमंडळीकर. विठोबा पाटील चावरेकर. हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेतसाऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर रुपये मागे एकाना.
तशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपासी जी येईल विकायासी पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धाना हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक न्यून नाखपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहूबाजूंनी. वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्ताशी व्याधी उद्भवली शरीराशी. प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्राशी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यराशी समाधीशी बसलाशे तो अवघे करील बरे. नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे शास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शतचंडीत या. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नाम जिचे. चापडगावीचा वामन शामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐशी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थासमोरी. खरेखरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदशेने घातली माळकंठी वराडाच्या. विपुल पिकणे टाकले कश्यपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐशी दैना समर्थांशी पाहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडूनी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणला भरून. तेथेच काही जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखालागी अनुभवावे. ऐशेन जरी करतील तरी याहीपेक्षा येईल वराडासी बिकट काळ. याचा विचार करावो. गजाननपदी निष्ठा ठेवा. सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुडी न द्यावा ठाव आपल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत बहुत ऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करावो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतसाचा त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. धर्मश्रद्धा ही वाघीन गेल्या मनरूपी दरीतून. दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती सुचिरभूत अंगणा अभक्ती ही वारांगणा. तिच्या नादी लागल्या जाना विटंबनाच सर्वत्र. सन्नितीला सोडू नका धर्मवासना टाकू नका. शत्रुना माना एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस. या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पावो. वाहे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर. पारायण रूपी निरंतर वाहाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा. प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर. शब्द अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विबुध हो. ती अर्पून गजानना पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा कराना वेळ आता थोडं काही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचिल सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र. शाखा अध्याय तयाप्रत. पद्यरचना हीच सत्य पालविया वृक्षाची. जो या ग्रंथी ठेविल भाव त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाणी.
दृढतर विश्वास असल्यामनी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्याशी मिळेल धन, रोगी अशी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांसपण फिटेल त्याच्या वाचने, निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी, बसून एका आसनावरी राहून या सुचिरभूत, त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाना. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील, जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत. लागन साधे येत किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा, ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे, माणसाची योजना राजहंसासाठी जाना, तैसे हे संत सज्जना मानस स्वामीचरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा महार, गोरा बोधला दामाजी, उंबरखेडी ऐनाथ, सकाराम अमळनेरात, वा देव मामलेदार यशवंत, वा हुमणावादी माणिक प्रभू, तेवीस या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही येत किंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती, अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाची चरणी, म्हणजे तुमची येरझार जन्ममृत्यूची साचार होऊन या व्हाल पार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दयाघना तुला येवो माझी करुणा, दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग मला दावी नीट, दुर्वासनेचा येवो वीट चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आनुस साचा, समर्थ दासगणूचा अभिमान वहावा मानसी. मी सकल संताचा चरण रज, माझी राखा तुम्ही लाज, हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा दे. जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी वदलो जाना, हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र, ते रतन साने मजप्रत आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण, झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मजला गुण हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात, चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला, तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका होऊ भाविकांप्रत भवसिंधू तरावया, शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकविंशोऽध्याय समाप्त.